नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। खारघरमध्ये दरोडा, धागेदोरे आंबवडे, मायनी आणि सांगलीपर्यंत पोलिसांची दमदार कारवाई। खारघर नवी मुंबई येथे राहत असलेले सुशांत नामदेव मोरे हे आपल्या घरामध्ये कार पार्किंग करून जात असताना त्यांच्या हातावर चाकूचे वार करून व पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील 40,60,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन 3 संशयितांनी पोबारा केला। मात्र पोलीस विभागाच्या दक्षतेमुळे अवघ्या 3च दिवसात यातील 2 संशयित चोरट्यांना पकडण्यात पोलीस विभागास यश आले असून उर्वरित एकाचा शोध पोलीस विभाग घेत आहे। या संदर्भात वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे। मुंबई येथे सुशांत मोरे हे राहत होते। मोरे हे त्यांच्या वाईन शॉपच्या विक्रीचा व्यवहार करणार असल्याची कानकून या प्रकरणातील सांगली येथील मुख्य आरोपी हर्षद सागरे यास लागली होती। त्याने खटाव तालुक्यातील आंबवडे व दातेवाडी येथील दोघांना हाताशी धरून मोरे यांच्यावर पाळत ठेवली। मोरे जेव्हा घरी आले व आपली कार पार्किंग करू लागले, यावेळी या तिघांनी त्यांना कारमध्येच त्यांच्या हातावर चाकूचा वार करून व पिस्तूलचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील सर्व दागिने हिसकावून व धमकी देऊन काढून घेतले व तेथून पोबारा केला। दरम्यान मोरे यांनी खारघर पोलीस स्टेशनला सदर तक्रार नोंद केल्यानंतर तेथील पोलिसांनी तेथे उपलब्ध असलेल्या CCTVच्या फुटेजवरून सदर तिघांच्या वर्णन प्राप्त केले। तसेच टोल नाक्यावर त्यांनी वापरलेल्या कारच्या वर्णनानुसार तेथे फुटेज पाहिले असता त्यांचे कपड्याचे वर्णन व नंबर प्लेट नसलेल्या गाडीचे वर्णन त्यांना मिळाले। या वर्णनावरून त्यांनी टोलनाक्याचे फुटेज तपासले असता सदर वर्णन असलेली कार ही साताऱ्याकडे महाबळेश्वरकडे गेल्याचे माहिती मिळाली। महाबळेश्वरमध्ये ते 1 दिवस राहून नंतर मायनीमध्ये आले। या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा शुभम पाटोळे व संदीप गुजले यांना मायनी येथे सोडून व दोघांना प्रत्येकी 70,000 रुपये देऊन उरलेली रक्कम आपण नंतर वाटून घेऊ असे सांगून सांगलीकडे निघून गेले। यात या संशयित चोरट्यांना मायनीतील एकाने आपली पल्सर गाडी देऊन सहकार्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। मात्र त्याचा या गुन्ह्याशी संबंध नसावा, केवळ त्याने आपली गाडी या संशयितांना दिली असावी असे पोलीस सूत्रांनी सांगण्यात आले। सातारा पोलिसांशी संपर्क साधून पुढील तपासाची चक्रे फिरवली। DCP कदम यांचा खारघर येथून तपासासाठी आलेल्या API निलेश येवले व दळवी यांना सहकार्य करण्याचा फोन आल्यानंतर DCP कदम यांनी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना याबाबत कल्पना दिली। पोलीस निरीक्षक सोनवणे यांनी तातडीने ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून सदर आरोपी पल्सर गाडीवरून या भागात आल्याचे व त्यांच्या कपड्यांचे वर्णन केल्यावरून सदर आरोपी गुरसाळे येथे आल्याचे गुरसाळे येथील नागरिकांनी पोलिसांना कल्पना दिली। त्यावरून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व पोलीस शिरकुळे व पोलीस स्टाफ तातडीने गुरसाळेकडे रवाना झाला। पोलीस गाडी पाहताच रस्त्याच्या कडेला ऊसाच्या शेताजवळ हे तिघे उभे असलेले दिसून आले। त्यांच्या कपड्याच्या वर्णनावरून हेच ते गुन्हेगार असल्याची खात्री झाली। दरम्यान त्या तिघांनी पळण्यास सुरुवात केली। पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून शुभम धनाजी पाटोळे वय वर्ष 20 आंबवडे व संदीप कृष्णदेव गुजले वय वर्ष 20 दातेवाडी या दोघांना पकडले असून या प्रकरणातील सांगली येथील मुख्य आरोपी हर्षद सागरे याचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा या दोघा संशयितांना घेऊन सांगलीकडे रवाना झाली आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, नवी मुंबई।